श्री ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरां सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्यां ब्रह्मचित्कलां गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरां गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री भगवान वाच नरोधयति मां योगो सांख्यं धर्म एव च स्वाध्याय तपस्त्यागो निष्ठा पूर्तिर्न दक्षिणा व्रतानि यज्ञ छंदांसि तीर्थानि नियमो यमा यथा वरुंदे सत्संगा सर्वसंगापो हिमाम। मद वश करावया लागी सामर्थ्य नाही अष्टांग योगी नित्यानित्य विवेक योगी अंगो वांगी न पवतां। भगवंत सांगतात उद्धवाला, उद्धवा परमात्मा प्राप्तीची अनेक साधनं आहेत, म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझी ठाई उपायाची नाही वाणीत। नाना साधन आहेत. एक गवळण म्हणते, नाना साधनाच्या केल्या खटपटा पर्याच्या न पवेदारो वंटा जाणो जाता घाले वाड फाटा योगाभ्यासे रुदिता ती वाटावो धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ। म्हणजे अनेक प्रकारची साधना आहे परमात्मा प्राप्तीकडे देवाकडे जाण्याची, पण सगळ्यात श्रेष्ठ साधन जर काही असेल संत संगती सांगितली आहे। संत संगती वाचोणी तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा। यम सांगितले, नियम सांगितले 12 व्रत सांगितले शास्त्राने, संकष्ट चतुर्थी कालबुधाष्टमी ऋषी पंचमी अनेक व्रते मी न जोडे। जो अनंत व्रते व्रती लागला 14 गाठी देव बांधिला शेखी अनंता ते दौडिला देव दौडिला हातीचा। अनेक प्रकारचे व्रत आहेत, पण त्या व्रताच्या ठिकाणी व्यंग आहे। तीच सगळी व्रत संतांकडे जाऊन संतांच्या दारात जाऊन त्यांना शरणागती करायची। हे महाराज, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनां। ते ज्ञान पैगाबरवे जरी म्हणी अथी जाणावे तरी या सर्वास दावे सर्वस्वेशी। ते ज्ञानाचा कुरुठा सेवा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओळगोणी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सगळ। मग अपेक्षित आपुले सांगतील पुशिले अंतःकरण बोधले संकल्पा नवे। सद्गुरूच्या ठिकाणी शरणागती करायची। कशी शरणागती करायची? त्यांची सेवा करून त्यांच्याजवळ काही मागायचं नाही। जसे निष्काम भक्त असतात, निरपेक्षम मुनीम शांतम निरवैरम समदर्शना अनुव्रजाम नित्य पूययन्ते हृदुन्भुयी। निरपेक्षता लिया हातात
5 लक्षणं आहेत. निरपेक्षम, मुनीम, शांतम, निरवैरम, समदर्शना. ज्याला निरपेक्षता आहेत त्याचा भगवान मागे पुढे त्याचं रक्षण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवारया. पहा, अनेक प्रकारचे भोग देव देतो आणि देव असा अडथळा घालतो की तुला कोणत्याही प्रकारचं भोग माग बघा. पण साधू अमृतो भवती तृप्तो भवती न पारमेष्टम न महेंद्रदिष्ण्यम न रसाधिपत्यम पुनर्भवम वा. हा 14व्या अध्यायातला भागवतामधला 14वा श्लोक आहे. अमृतो त्याच्यावर तुकाराम महाराजांचा अभंग आहे. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा, हेच आमुचे धन सदा हरीचे चिंतन. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग, पाताळीचे अधिपत्य तो जाणते विपत्य. योग सिद्धी सार त्यासी वाटे अवघा सार, मोक्षा एवढे सुख ते सुख नव्हे महादुःख. तुका म्हणे हरिवीण त्यासी वाटे अवघा क्षीण. असा जो भक्त, त्याचप्रमाणे तो योगी पुरुष देवाजवळ काही मागत नाही, संताजवळ काही मागायचं नाही, त्यावेळेस ते साधन आपलं फलीभूत होते. म्हणून संत संगती वाचवणी, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाही साधन हेची जाण उद्धवा. संता लोटांगणी जाता लाजण गोमणी. भगवान परमात्म्याचे प्राप्ती करता संतांची शरणागती सांगितली. एकमेव सरळ सोपं सुलभ कोणत्याही भावाने त्यांना शरणागती. संत संगतीचा बहुलाभ झाला. संत समागम एखादे परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. कोणत्याही पद्धतीनं शरणागती करा, ते संत महात्मे आपला उद्धार करतील. पहा, एवढा मोठा रोग आलेला आहे जगामध्ये, पसरलेला आहे. जो ज्ञानेश्वरी वाचेल, भागवत वाचेल, गीता वाचेल, गाथा वाचेल, त्याला काही होऊ शकत नाही. पडता जड भारी दास्या ठेवावा हरी, मग तो होणे दिशीन आडघाली सुदर्शन. पंतप्रधान साहेब सुद्धा केवढे मोठे आहेत की जगातील हा रोग पळवून लावण्याकरता अनेक प्रकारची साधनं वापरलीत. लोकांना मौन राहायला सांगितलं आहेत. मौनम सर्वार्थ साधनम. आणि जेणेकरून प्रदूषण होणार नाही असं त्यांनी कोट्यावधी अब्जावधी रुपयाचे नुकसान झाले असेल भारताची, तरी पण त्यांनी आपल्या चांगल्या करताच केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. संत संगतीशिवाय श्रेष्ठ साधन कोणतंच नाही जगामध्ये. तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. त्यांना शरणागती करा. ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज, सद्गुरू नामदेवराया, नाथ महाराजांनी शरणागती केली ज्ञानोबारायांकडे. त्यांचा घसा दुखू लागला, पुष्कळ औषधी केली, पण त्या माऊलींना वाटलं नाथांच्याच स्वप्नात जावं. सांगितलं एकनाथ येऊनी स्वप्नात, सांगितली माता लंकापुरीची. बाबा नाथा, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊन अलंकापुरी काढवेगी. ऐशे स्वप्न होता अलंकापुराशी, तो नंदी माझारी देखिले दार. 1000 लोक घेऊन आले, सगळे झाडलोट केले, पण सापडे ना समाधी कुठे. खूप भुईरंगी काटे काटवण पेलं बाजूला.
आणि पुन्हा स्वप्न पडलं, अरे नंदीपासून बाजूला कर, मला मध्ये तव नंदी माझारी ले द्वार. मध्ये गेले नाथ महाराज. एका जनार्दनी पूर्वपण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. संभोखिला एका ज्ञानोबा. आणि मध्ये गेले ज्ञानोबारायांनी गंमत केली. नंदादीपाचं वाद थोडीशी मावलवली. माऊली 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 कुठे सापडे ना. अरे आहे का नाही, कासावीस झाले. मग नाथाने सांगितलं, मग ज्ञानोबारायाने सांगितलं, नाथा आहे घाबरू नको बा, तुझ्या करताच मी. एका जनार्दना शरण, गुरु सेवेला गे जाण. शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वरीची ग्रंथ उभी दिली. सांगितलं, बाळ ही ज्ञानेश्वरी घे. ग्रंथ अतिशय शुद्ध आहे, पाठांतरे शुद्धाबद्ध होऊन तुझ्याजवळ घेऊन जा बेटा, आणि सगळ्या जगात ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दे. आणि मग नाथानं कृपा केली. मग पुढची ग्रंथ संपदा नाथांना प्राप्त झाली. एकनाथी भागवत, आनंद लहरी, स्वात्मसुख, शुकाष्टक, हस्तमलाक, चिरंजीव पद, भावार्थ रामायण असे सखोल ग्रंथ माऊलींची कृपा झालं प्राप्त झाले. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, कतरी व अनुभवावी. ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाबा नाथा 18व्या अध्यायामधल्या 15-20 काढून टाक बरं बाळ. का बरं? सोनं करण्याची क्रिया आहे. पुढे चालून लोक सोनं महाग होईल आणि ते सोनं करत राहतील. कोणी धंदा रोजगार कोणी करणार नाही, प्रपंचाला विसरून जाते, उद्योग करते. तसे ओव्या नाथांनी काढून टाकले. आणि इच्छा झाली आपल्या पदरच्या काही टाकाव्या अशी, नुसती मनात इच्छा झाली. भगवंताने झोरे विणणाऱ्याचं रूप धारण केलं. आणि एक पितांबराला असं रक्त्याचं थिगं देऊ लागले. नाथ म्हणे, बाबा अरे पितांबर आहे बाबा, असं का करतो? हा देवाच्या पूजना करता आहे. हा म्हणे, कोणी एक नाथ आहे म्हणे मंदिरात, आमचा आजोड ग्रंथ आहे ज्ञानोबारायांचा, आणि त्याला स्वतःच्या ओव्या जोडून राहिलेत. असं म्हणून ज्ञानोबाराय शरण, नाथ महाराज शरणांगतीला गेले. आणि काही लिहायचं होतं त्यांना, ते त्यांनी थांबवलं. सांगितलं, एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. संत संगती शिवाय नाथांना संत संगती ज्ञानोबारायांची झाली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं असं फार मोठं त्यांनी प्राकट्य केलं. आणि ज्ञानोबारायांची पूर्ण कृपा त्यावरून सद्गुरुराया म्हणजेच सद्गुरूची भक्ती, नाथ संतांची संगती आणि संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनाशिवाय संतांच्या सेवेकरता परमात्म्याची प्राप्ती त्वरित आणि लवकर इतर साधनाने होईलच असं नाही आहे. होईल, पण साधन मोठे विचित्र असतात. साधने घालती काळाचे मुखी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन दैशे. स्वतः भगवंत आपल्या मुखात म्हणतात, नरोध यतिमाम योगो सांख्यम धर्म एवच. स्वाध्याय तपस्त्यागो निष्ठा पूर्तीन्न दक्षिणा, व्रतानि यज्ञ छंदांसी तीर्थानि नियमो यमा, यथा वरुंधे सत्संगा सर्व संगा पो हिमाम. संत संगती वाचून तात्काळ पावावया माझे स्थान, आणि कणाईच साधन सत्य जाण उद्धवा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाथ महाराज की जय. नामदेवराय की जय. गंगागिरी महाराज पूज्यपाद सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. धोंडा महाराज की जय. वासुदेव हरी.